नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे परत एकदा तुमच्या आवडत्या चॅनल हॅलो टीचरमध्ये। मित्रांनो, फार महत्त्वाची अपडेट आजची आहे आणि ती आहे आरोग्य विभागाच्या संदर्भात। तर सार्वजनिक आरोग्य विभाग वेटिंग लिस्ट लागायला सुरुवात झालेली आहे मित्रांनो। आणि या वेटिंग लिस्ट आता तुम्हाला बघायच्या कशा आहेत त्याची मी माहिती आपल्या टेलिग्राम चॅनलला आताच टाकलेली आहे। ठीक आहे, व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला माहिती देत आहे। सोबतच एक सूचनापत्रक सुद्धा मी टाकलेलं आहे आणि ती आहे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातील। ठीक आहे, तर हे सगळे परिपत्रक तुम्हाला वाचून घ्यायचे आहे। तर बघा मित्रांनो, सार्वजनिक आरोग्य विभाग वेटिंग लिस्ट लागत आहे आणि त्याची जी लिंक आहे मी तुम्हाला लिंकसुद्धा याच्यात दिलेली आहे। ठीक आहे, या लिंकवर जर आपण क्लिक केलं मित्रांनो तर थोडा वेळ तुम्हाला वाट बघायची आहे। लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता इथं नॅशनल हेल्थ मिशन महाराष्ट्र, स्टेट हेल्थ सोसायटी महाराष्ट्र। ठीक आहे, हे तुम्हाला बघायला मिळणार आहे। सोबतच इलिजिबल और नॉन इलिजिबल लिस्ट फॉर द वेरियस पोस्ट अंडर NHM अँड 15th अंडर फायनान्स हे सगळे तुम्हाला इथं पब्लिश दिसले आणि त्या आहे 8/1/2025च्या। ठीक आहे, तर बघा मित्रांनो, 8 तारखेच्या किती लिस्ट तुम्हाला इथं बघायला मिळणार आहे, 1 2 3 4 आणि 5। ठीक आहे, बाकीच्या ज्या आहे 7 तारखेच्या सुद्धा लिस्ट याच्यामध्ये अपलोड झालेल्या आहे, 3 तारखेच्या सुद्धा आहे। ठीक आहे, तर सर्व डिटेल तुम्हाला या लिंकवरून मिळणार आहे। ठीक आहे, तर प्रत्येक लिस्ट जे टाकणे आहे मित्रांनो ते टाकणे शक्य नव्हतं टेलिग्राम चॅनलला, त्याच्यामुळे मी डायरेक्ट इथे लिंक टाकलेली आहे। त्या लिंकवरून तुम्हाला ज्या विभागाची लिस्ट पाहिजे असेल, ज्या पोस्टची लिस्ट पाहिजे असेल त्या लिस्ट तुम्ही इथून घेऊ शकता। ठीक आहे, बघू शकता इथे स्क्रोल डाऊन खाली करत आले आपण तर तुम्हाला बघायला मिळेल भरपूर काही लिस्ट आहे आणि त्याच्यामधली तारीख जी आहे आजच्या तारखेच्या ज्या लिस्ट आहे त्या तारखेच्या लिस्ट जर आपण बघितल्या 8 तारखेच्या, तर बघा मित्रांनो 8 तारखेच्या लिस्टवर जर इथं आपण क्लिक केलं पहिल्या लिस्टवरती तर थोडा वेळ तुम्हाला थांबायचा आहे। ठीक आहे, न्यू आहे आणि त्याच्यामुळे थोडासा वेळ तुम्हाला लागणार आहे। बघा इथं डाटा सेव्ह होत आहे, PDF तुमच्यासमोर ओपन होईल थोड्या वेळातच। बघा आता हे PDF आपल्याला ओपन करून घ्यायची आहे। PDF ओपन केल्यानंतर तुम्हाला एक असं परिपत्रक इथं बघायला मिळणार आहे। बघा, आरोग्य विभाग जिल्हा परिषद ठाण्याचं हे परिपत्रक आहे। कार्यालयाचा पत्ता तुम्हाला दिसेल आणि दिनांक वगैरे यांनी टाकलेले नाही। ठीक आहे, तर याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे, राष्ट्रीय आरोग्य अभियान व 15 वित्त आयोग अंतर्गत। ठीक आहे, अंतर्गत। तर याच्यामध्ये तुम्हाला बाकीचे जे काही पोस्ट असेल त्या सगळ्या पोस्टचे नाव इथं तुम्हाला बघायला मिळणार आहे। ठीक आहे, योग्य प्रशिक्षक इत्यादी रिक्त पदाकरता उमेदवारी सादर केलेल्या कागदपत्राच्या आधारे वृत्तपत्रात तसेच ज्या वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर जे आहे ते दिनांक 11/10/2024 ते 28/10/2024 या कालावधीमध्ये जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय वागळे सर्कल जिल्हा परिषद ठाणे येथे इच्छुक उमेदवाराकडून अर्ज मागवण्यात आलेले होते। तर त्यांची जी पार्श्वभूमी आहे, जी माहिती आहे त्यांनी दिलेली आहे। सदर अर्जाची छाननी प्रक्रिया गठीत केलेल्या समितीमार्फत पूर्ण झालेली असून त्यानुसार प्राप्त अर्जाची तात्पुरत्या स्वरूपात पात्र किंवा अपात्र उमेदवारांची यादी जी आहे ते जाहीर करण्यात आलेली आहे। तर काय तरी सर्व उमेदवारांचे ग्रॅज्युएशनचे अंतिम वर्षाचे मार्क कन्सिडर केलेले आहेत। ज्या उमेदवारांचे सेमिस्टर पॅटर्न होते त्या उमेदवारांच्या शेवटच्या 2 सेमिस्टरचे मार्क अंतिम वर्षाचे मार्क म्हणून ग्राह्य धरण्यात आलेले आहे, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी। ठीक आहे, तर त्यामध्ये कसल्याही प्रकारचं कन्फ्युजन होऊ नका मित्रांनो। बघा, सदर अर्जाची छाननी केल्यानंतर त्यांनी जे आहे ग्रॅज्युएशनचे जे मार्क होते ते कन्सिडर केले। ज्या उमेदवारांचे सेमिस्टर पॅटर्न होते त्यांच्या अखेरच्या 2 सेमिस्टरचे मार्क त्यांनी काउंट केलेले आहे। ठीक आहे, तरी प्राप्त अर्जाची तात्पुरत्या स्वरूपात पात्र किंवा अपात्र यादी जी आहे ती त्या वेबसाईटवर म्हणजे www.arogya.maharashtra.government.in ठीक आहे, ह्या वेबसाईटवर त्यांनी प्रकाशित केलेली आहे। ठीक आहे, तरी उमेदवारांच्या हरकती असल्यास दिनांक 9/1/2025 ते दिनांक 18/1/2025 तुम्हाला जी आहे ती हरकत घ्यायची आहे। आणि ह्या हरकती घेण्याकरता तुम्हाला जी मेल ID दिलेली आहे ती आहे NHM recruitment 04@gmail.com। ठीक आहे, या मेल ID वर तुम्हाला हरकती नोंदवायच्या आहे। ठीक आहे, सोबतच मित्रांनो कार्यालयाचा पत्तासुद्धा त्यांनी दिलेला आहे। टिप काय आहे तर टिप बघा, खालील हरकती स्वीकारल्या जातील, शैक्षणिक कागदपत्राची पूर्तता करण्याच्या हरकती ज्या असेल त्या आणि यादीमध्ये दिलेले गुण व अतिरिक्त शैक्षणिक अर्हतेचे गुण खालील हरकती स्वीकारल्या जाणार नाहीत। जसं DD मुळे अपात्र ठरवण्यात आलेले अर्ज, अर्धवट अपूर्ण भरलेले अर्ज, अर्जासोबत सादर न करण्यात आलेली शैक्षणिक अर्हता, याआधी मूळ अर्जासोबत न जोडण्यात आलेले शासकीय अनुभव प्रमाणपत्र। ठीक आहे, बघा स्वीकारण्यात ज्या हरकती ज्याच्यावर तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकता त्याच्यामध्ये एक आहे शैक्षणिक कागदपत्रांची पूर्तता ज्या तुम्ही करत असाल आणि तर तुमचा अर्ज त्यांनी फेटाळला असेल तर, आणि दुसरा आहे मित्रांनो यादीमध्ये दिलेले गुण व अतिरिक्त शैक्षणिक अर्हतेचे गुण खालील जे आहे त्याच्यामध्ये जर तुम्हाला तफावत वाटत असेल आणि त्याच्यातील तुम्हाला त्या कारणास्तव तुम्हाला वगळलं असेल तर तुम्ही ह्या 2 हरकती घेऊ शकता।
ज्या कारणास्तव तुमचे अर्ज स्वीकारले गेले नाही त्याच्यामध्ये DD असेल, DDमुळे अपात्र झालेले उमेदवार असेल त्यांचे जे आहे त्या हरकती स्वीकारल्या जाणार नाही. अर्धवट अपूर्ण भरलेला अर्ज असेल तर त्यांच्या हरकती स्वीकारल्या जाणार नाही. अर्जासोबत सादर न करण्यात आलेली शैक्षणिक अर्हता असेल तर त्या हरकती ज्या त्या स्वीकारल्या जाणार नाहीत. आणि याआधी मूळ अर्जासोबत न जोडण्यात आलेले शासकीय अनुभव प्रमाणपत्र असेल तर या हरकती तुमच्या स्वीकारल्या जाणार नाहीत. ठीक आहे. तर प्रोव्हिजनल एलिजिबल, नॉट एलिजिबल लिस्ट इथे तुम्हाला बघायला मिळणार आहे. आणि नेम जी पोस्ट आहे, पोस्ट ऑफ नेम, त्या स्पेशालिस्टची. ठीक आहे. आता स्पेशालिस्टमध्ये तुम्ही बघू शकता मित्रांनो, इथे तुमच्या नावासोबत त्यांनी लिस्ट प्रकाशित केलेली आहे. ठीक आहे. याच्यामध्ये पहिला कॉलम सिरियल नंबरचा आहे, दुसरा आहे ॲप्लिकेशन नंबर, तिसरा आहे नेम ऑफ कॅन्डिडेट, नंतर आहे नेम ऑफ पोस्ट, नंतर जेंडर आहे आणि ओरिजिनल कास्ट कॅटेगरी दिलेली आहे, अप्लाइंग कास्ट कॅटेगरी दिलेली आहे, डिग्री लास्ट इयर ऑप्शन मार्क दिलेले आहे, डिग्री लास्ट इयर टोटल मार्क दिलेला आहे. ठीक आहे. नंतर मित्रांनो भरपूर काही ते कॉलम तुम्हाला बघायला मिळणार आहे. ठीक आहे. आता याच्यानंतर इलिजिबल आहे की नॉट इलिजिबल आहे ते सुद्धा दिलेलं आहे आणि रिमार्कसुद्धा दिलेलं आहे. कोणत्या कारणास्तव तुम्हाला जर नॉट इलिजिबल केला तर त्याचा रिमार्क काय आहे ते सुद्धा तुम्हाला याच्यात बघायला मिळणार आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये बघू शकता मित्रांनो, पहिलं नाव जे दिलेलं आहे त्या नावाला इलिजिबल केलेलं आहे त्यांनी. ठीक आहे. आणि टोटल इयर ऑफ एक्सपिरियन्स नसूनसुद्धा त्यांना इलिजिबल केलेलं आहे, म्हणजे एक्सपिरियन्स कंपल्सरी नाही. ठीक आहे. याच्यानंतर मित्रांनो जे नॉट इलिजिबल करण्यात आलेले 4 नंबरचे कॅन्डिडेट, तर त्यांचं बघूया आपण. मेल आहे, ओपन सगळं व्यवस्थित भरलं आहे. नॉट इलिजिबल करण्यात आलेलं ते फायनल इयर मार्कशीट नॉट अटॅच, म्हणजे फायनल इयरची जी मार्कशीट आहे त्यांनी अटॅच केलेली नाही, त्या कारणासाठी त्यांना जे आहे ते वगळण्यात आलेलं आहे. आता याच्यावरती तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकत नाही मित्रांनो. ठीक आहे. तर सदरील उमेदवारांचे शैक्षणिक कागदपत्र, अतिरिक्त शैक्षणिक अर्हता तसेच अनुभव प्रमाणपत्र तपासल्यानंतर निवड निश्चित करण्यात येईल. सदरीत यादी ही उमेदवार सादर केलेल्या कागदपत्रांच्या आधारे बनवण्यात आलेली आहे. ठीक आहे. याच्यानंतर आहे मित्रांनो मायक्रोलॉजिस्ट, त्याच्यामध्ये मायक्रोलॉजिस्टची जी यादी आहे ती प्रकाशित झालेली आहे. ह्याच्यामध्ये नॉट एलिजिबल कॅन्डिडेटचं जे प्रमाण आहे जास्त दिसत आहे. याच्यामध्ये मित्रांनो 6 कॅन्डिडेट त्यांनी जे 4 कॅन्डिडेट दिलेले आहे बघा, 1 2 3 4 5 कॅन्डिडेट जवळपास दिलेले आहेत, त्यांना नॉट एलिजिबल केलेलं आहे. तर याच्यामध्ये कोणत्या कारणासाठी केलेलं आहे ते बघूया. तर याच्यामध्ये पहिल्या नंबरचे जे नाव आहे मित्रांनो, त्यांनी नॉट एलिजिबल केलेलं आहे नॉट हॅव्हिंग रिक्वायर्ड क्वालिफिकेशन, म्हणजे रिक्वायर्ड क्वालिफिकेशन त्यांच्याकडे नाही. रिमार्कमध्ये काय दिलेलं आहे बघा, फॉर क्वालिफिकेशन इज MSc मेडिकल जे आहे दिलेलं, बट नॉट कॅन्डिडेट हॅव्हिंग ओनली MSc इन मायक्रोसॉफ्ट. तर यांच्याकडे जे आहे ते बेसिक क्वालिफिकेशन नाही असं त्यांनी लिहिलेलं आहे. याच्यानंतर नॉट हॅव्हिंग रिक्वायर्ड क्वालिफिकेशन, म्हणजे रिक्वायर्ड क्वालिफिकेशन नसल्या कारणास्तव ह्या 5ही कॅन्डिडेटला त्यांनी नॉट एलिजिबल केलेलं आहे. याच्यानंतर आहे मित्रांनो पुढची जी लिस्ट आहे ते मायक्रोबायोलॉजिस्टची आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला बघायला मिळणार आहे नॉट हॅव्हिंग रिक्वायर्ड क्वालिफिकेशन, नॉट हॅव्हिंग रिक्वायर्ड क्वालिफिकेशन असे सगळे तुम्हाला बघायला मिळणार, म्हणजे क्वालिफिकेशनच्या मुद्द्यासाठी सर्वांना जे आहे जवळपास काढण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर मेडिकल ऑफिसर MBBS आहे मित्रांनो, त्याच्याकरता कॅन्डिडेट इलिजिबल आहे की नॉट इलिजिबल आहे ते सुद्धा दिलेलं आहे. डोमिशियल नॉट अटॅच, त्याच्यामुळे कॅन्डिडेट जे आहे कंडिशनल इलिजिबल केलेलं आहे. जर डोमिशियल त्यांनी दिलं तर इलिजिबल करू शकतात. ठीक आहे. नंतर आहे मित्रांनो ॲडव्हर्टाइजमेंट फॉर MBBS क्वालिफिकेशन बट कॅन्डिडेट हॅव्हिंग ॲडव्हर्टाइजमेंट फॉर MBBS क्वालिफिकेशन बट कॅन्डिडेट हॅव्हिंग असं रिमार्क त्यांनी दिलेला आहे. याच्यानंतर 9 नंबरला बघा नॉट इलिजिबल केलं आहे ॲडव्हर्टाइजमेंट फॉर MBBS क्वालिफिकेशन बट कॅन्डिडेट हॅव्हिंग, त्याच्यासमोरचं दिलेलं नाही त्यांनी. ठीक आहे. तर याच्यानंतर बघा मित्रांनो मेडिकल ऑफिसर MBBSची पोस्ट आहे. तर अशा प्रकारचे सगळ्या लिस्ट याच्यात अवेलेबल आहे, तुम्ही बघू शकता. सगळं लिस्ट जर आपण वाचत बसलं तर बाकीच्या होणार नाही. टोटल 76 लिस्ट आहे. ठीक आहे. तर तुम्हाला सगळे जे आहे ते केअरफुली वाचायचं आहे, तुमचं नाव कोणत्या कारणास्तव वगळलं आहे. याच्यानंतर जर आपण बघितलं मित्रांनो बॅक गेलं इथून, तर याच्यानंतर वेटिंग लिस्ट फॉर क्लास 4 कार्ड ऑफ CS ऑफिस यवतमाळ पब्लिश डेट. ठीक आहे. तर यवतमाळची लिस्ट एकदा बघून घेऊया. सर्व लिस्ट याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे. ठीक आहे. तरी चिंता करू नका, थोडं ओपन व्हायला वेळ लागेल. ठीक आहे. तर बघा प्रिंट बरोबर आलेली नाही, तर एकच नाव याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. ठीक आहे. ते नाव आहे मित्रांनो पुरुषोत्तम हरिभाऊ भिल यांचं, मेल कॅन्डिडेट आहे. 27 डिसेंबर 1977 शेड्यूल कास्टमधून येतात आणि यांचं जे आहे वेटिंग लिस्ट SC मधून एक सर्व्हिसमॅनमधून आहे. ठीक आहे. तर बघा असं तुम्हाला हे बघून घ्यायचं आहे, तुमच्या नावच चेक करायचं आहे मित्रांनो, तुमचा लॉस जेणेकरून
व्हायला नको, ठीक आहे. नंतर वेटिंग लिस्ट फॉर क्लास 4 याच्यानंतर अकोला पब्लिश 8 तारखेची लिस्ट आहे अकोल्याची, ते सुद्धा आपण बघून घेऊया. कोणाचं नाव सुटायला नको, ठीक आहे. तर डाउनलोड अगेन मी अगोदर डाउनलोड केलेलं असेल त्याच्यामुळे डाउनलोड अगेनचा ऑप्शन आलेला आहे. तर याच्यामध्ये जर आपण बघितलं बघा, याचीसुद्धा प्रिंट थोडीशी उभ्या या स्वरूपात दिलेली आहे त्यांनी. याच्यातसुद्धा 2 नावे आहेत, ठीक आहे. विलास किसन पाटील आणि प्रशांत बालपुरे, ठीक आहे. तर त्यांचेसुद्धा वेटिंग लिस्टमध्ये नाव रिमार्क आहे, वेटिंग लिस्ट ओबीसी एक सर्व्हिसमॅन आणि वेटिंग लिस्ट ओबीसीमधनं, ठीक आहे. तर तुम्हाला सगळं व्यवस्थित बघून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर मित्रांनो 3 नंबर आणि 4 नंबर 3 नंबर झालं, 4 नंबर आणि 5 नंबरसुद्धा आहे. तर 4 आणि 5 नंबरसुद्धा तुम्हाला दाखवतो इथून, ठीक आहे. त्याच्यामध्ये बघू शकता 4 नंबर आणि 5 नंबर याच्यामध्ये सुद्धा त्यांनी जवळपास 1 2 3 4 नावे दिलेली आहे. तुमचे नावे तुम्हाला चेक करायचे आहे. प्रिंट जे आहे ते PDF जे आहे ती बरोबर व्यवस्थित त्यांनी टाकलेली नाही, कधी आडवी कधी उभी, ठीक आहे. तर बघा त्यानंतरची जी लिस्ट आहे डिस्ट्रिक्ट सिव्हिल सर्जन बुलढाण्याची लिस्ट आहे, याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला नावे चेक करायला मिळू शकतात, ठीक आहे. आता ह्या सगळ्या ज्या लिस्ट ऑटोमॅटिक म्हणजे मी डाउनलोड केलेल्या आहे त्या टेलिग्राम चॅनलला मी टाकतच आहे. सोबत तुम्हाला ज्या तुमच्या लिस्ट असेल त्या तुम्ही इथून बघू शकता, ठीक आहे. बाकी काही अपडेट माहिती आली तर मित्रांनो चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे कार्य नेहमीप्रमाणे केले जाईल. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.